संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांना साथ द्या असं आवाहन इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलंय। कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या नेत्यांची शाहू महाराजांच्या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, जनता दलासह समविचारी पक्षाचे नेते उपस्थित होते। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी फेसबुक पेजमध्ये बदल केला। अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत अजित पवार पक्षात प्रवेश झालेला आहे आणि त्यापूर्वीच आढळरावांनी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलं। जनता हीच माझी ताकद आणि काम हीच माझी ओळख असं ब्रीद त्यांनी यावर नमूद केलं। माजी खासदार हंसराज अहिर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारी अर्ज रॅलीत सहभागी झाले। मुनगंटीवारांना तिकीट मिळाल्यापासून अहिर मतदारसंघात दिसले नव्हते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। मात्र अहिरांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। तसंच प्रचारात सर्व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामदैवत माता महाकालीचं पत्नीसह दर्शन घेतलं। यावेळी मुनगंटीवारांच्या पत्नीनं विकास कार्य आणि जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर नक्कीच विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीत अंबादेवीची महाआरती करत देवीची ओटी भरली आहे। यावेळी महाविकास आघाडीनं शक्ती प्रदर्शन केलं। अजून महायुतीचा अमरावतीचा उमेदवार घोषित झाला नाहीये, त्यामुळे आता देवीच माझी काळजी घेतेय, कोणताच विरोधी उमेदवार उभा राहणार नाही अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली आहे। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंविरोधात शिवसंग्रामच्या ज्योती मेटे मवियाकडून लढण्याची शक्यता आहे। ज्योती मेटे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत। ज्योती मेटेंनी सरकारी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला। लोकसभा लढण्याबाबतची भूमिका ते 29 मार्चला स्पष्ट करणार आहेत। अकोल्यात गौर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचा ताफा अडवला। वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा या प्रमुख मागणीसाठी कार्यकर्त्यांनी अनुप धोत्रेंना अडवलं आणि समाजाचे अनेक प्रश्न सुटत नसल्यानं नाराजी व्यक्त केली।